हॅलो माय डिअर फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू द चॅनल. आय एम ऐश्वर्या. दिस इज अवर थर्ड लेक्चर. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण चाइल्ड सायकोलॉजीवर क्वेश्चन्स बघितले आहेत आणि त्याचे 2 व्हिडिओज आहेत. त्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. त्याच्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 61 पासून ते 75 पर्यंत क्वेश्चन्स घेतले आहेत आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण 76 पासून तर 90 पर्यंत क्वेश्चन्स घेतले आहेत. ठीक आहे, आपण प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो आहे. तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्र टेट 2021 यासाठी आम्ही एक नवीन सिरीज स्टार्ट केली आहे, ज्यामध्ये आता आपण जे बघतो ते आहेत प्रीवियस इयरचे क्वेश्चन्स आणि आपण स्टार्ट केला आहे अगदीच लास्ट इयरचा जो पेपर झाला होता 9 जानेवारी 2020ला त्या पेपरपासून. तर पहिल्या 2 व्हिडिओजमध्ये आपण चाइल्ड सायकोलॉजी कंप्लीट केलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशवरचे क्वेश्चन्स बघणार आहोत आणि तुम्हाला माहितीच आहे की दररोज सकाळी 8 वाजता आपला व्हिडिओ येत असतो. सोबतच ही एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, दॅट इज महाराष्ट्र टेट 2021साठी आम्ही नवीन टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 150 क्वेश्चन्स मिळणार आहे प्रत्येक टेस्टला. यात तुम्हाला टोटल 10 मॉक टेस्ट आहेत, ज्यात 10 पासून स्टार्ट होऊन 10 सप्टेंबरपासून स्टार्ट होणार आहेत आणि 8 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. या तुम्हाला दोन्ही लँग्वेजेसमध्ये मिळतील, इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण. सोबतच तुम्हाला हिंदी लँग्वेज पण मिळेल. ओके, बघा आता ह्या ज्या मॉक टेस्ट आहेत यांनी काय होईल, तुमची प्रॅक्टिस होईल. वाय? बिकॉज यू नीड क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. जेव्हापर्यंत क्वेश्चन्स अवेलेबल नसणार तेव्हापर्यंत प्रॅक्टिस होणार नाही. सो वी आर मेकिंग यू अवेलेबल द क्वेश्चन्स, जेणेकरून तुमचा हा जो पेपर आहे जो 10 ऑक्टोबरला होणार आहे हा यावेळेस क्लिअर झालाच पाहिजे. ओके, आणि हा एक ब्रीफ इंट्रोडक्शन आहे सब्जेक्टचा. तो तुम्हाला माहीतच आहे की पेपर 1साठी आपल्याला हे सब्जेक्ट बघायचे असतात. चाइल्ड डेव्हलपमेंट, लँग्वेज जी इंग्लिश किंवा मराठी असू शकते आणि लँग्वेज 2 जी मराठी किंवा हिंदी असू शकते. ओके, आपल्याकडे तुम्हाला इंग्लिश, मराठी, हिंदी सर्व लँग्वेजेसचे क्वेश्चन्स मिळतील. देन मॅथमॅटिक्स अँड एन्व्हायरमेंटल सायन्स, दीज 5 टॉपिक्स आर देअर. प्रत्येक टॉपिकला 30 क्वेश्चन्स, प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क. सो वी आर हॅव्हिंग दिस 150 मार्क्सचा क्वेश्चन पेपर अँड टाईम अलॉटेड पण 150 मिनिट्स असतात. ओके, दर मिनिटाला 1 प्रश्न सोडवायचा असतो. आता यासाठी प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. जितकी जास्त प्रॅक्टिस होईल तितकंच तुम्ही प्रत्येक मिनिटाला 1 क्वेश्चन वाचून त्याला समजून त्याला सोडवायचं आहे. सो यू नीड प्रॅक्टिस. प्रॅक्टिससाठी यू नीड क्वेश्चन्स वी आर मेकिंग यू अवेलेबल. सो यू कॅन जॉईन अवर टेस्ट सिरीज. आणि त्याचं ब्रीफ इंट्रोडक्शन बघा कसं आहे. ही जी टेस्ट सिरीज आहे महाराष्ट्र टेटसाठी, त्यामध्ये तुम्हाला डेली व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. या लेक्चर्सचं काय काम आहे, तर या लेक्चर्सचं काम असं आहे की हे लेक्चर्स थ्रू तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर होतील. ओके, या लेक्चर्समध्ये तुम्हाला प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर्स मिळतील सॉल्व्ह करून, तुम्हाला क्वेश्चन्स मिळतील प्रॅक्टिससाठी. सोबतच तुम्हाला 10 मॉक टेस्ट मिळणार आहेत. मग तुम्हाला नुसत्या मॉक टेस्टच नाहीत तर त्याचे सोल्युशन्स पण मिळणार आहेत PDF फॉर्मॅटमध्ये. तुम्हाला कंप्लीट गायडन्स मिळेल या एक्झामवर, नो इश्यूज अबाउट इट. हे सर्व तुम्हाला मिळणार आहे फक्त 499मध्ये. तर लगेच या व्हॉट्सअप नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. यू कॅन पे दिस बाय गुगल पे और फोनपे ॲज युअर विश. अँड ऑल्सो ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी हा ॲप डाउनलोड करू शकता. तिथे पण तुम्हाला महाराष्ट्र टेट संबंधित सर्व इन्फॉर्मेशन मिळेल. कुठलाही डाऊट असल्यास या नंबरशी तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा, तुमचे पूर्ण डाऊट्स क्लिअर होतील. ओके देन, लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. आज आपण इंग्लिशचे प्रश्न बघणार आहोत आणि हा जो पेपर आहे ना, हा सेट D आहे जो मी सॉल्व्ह करते आहे. ओके, तर सेट Dमध्ये पहिला प्रश्न हा आहे की आपल्याला एक पॅसेज दिला आहे. या पॅसेजला वाचून आपल्याला क्वेश्चनचे आन्सर्स द्यायचे आहेत. ठीक आहे, ओके देन लेट्स ट्राय. एक काम करू, आपण क्वेश्चन वाचू आणि शोधू त्याचा आन्सर आपल्याला मिळते का. काय म्हणतं आहे, रुदरफोर्ड वॉज हिज पेरेंट्स डॅश चाइल्ड. बघा आता इथे काय लिहिलं आहे. अर्नेस्ट रुदरफोर्ड वॉज द सन ऑफ अ स्कॉट एमिग्रंट टू न्यूझीलँड. हिज पेरेंट्स हॅड 12 चिल्ड्रन्स. किती होते त्यांना, 12. ऑफ whom अर्नेस्ट वॉज द 4th. सो द आन्सर इज 4th चाइल्ड. नेक्स्ट, सेम पॅसेजवर आपल्याला 5 क्वेश्चन्स दिले आहेत. फर्स्ट आपला सॉल्व्ह झाला, सेकंड बघू आपण. नेल्सन कॉलेज वॉज. आता पटपट जर आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे ना, तर फक्त नेल्सन कॉलेज कुठे लिहिलं आहे हे शोधायचं. तर आपल्याला हे दिसलं आहे नेल्सन कॉलेज. यासमोर बघा काय लिहिलं आहे, अ स्टेट बोर्डिंग स्कूल. आणि ऑप्शन्समध्ये कुठे दिसतं तुम्हाला ते, फर्स्ट ऑप्शन, अ स्टेट बोर्डिंग स्कूल इन न्यूझीलँड. ओके, सो द आन्सर इज फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट काय म्हणतं आहे, रुदरफोर्ड सॅट फॉर अ स्कॉलरशिप टेस्ट बिकॉज. तर इथे फक्त शब्द शोधायचा, स्कॉलरशिप. कुठे दिसतं आपल्याला स्कॉलरशिप शब्द, इथे.
आणि काय म्हटलं इथे, ही सॅट फॉर अ स्कॉलरशिप टू कॉन्ट्रीब्युरी कॉलेज अँड दिस वॉज बिकॉज हिज मास्टर्स एक्सपेक्टेड इट ऑफ हिम. ओके, कारण त्यांच्या मास्टर्सनी ते एक्सपेक्ट केलं होतं. अँड द आन्सर कुठे दिसतंय तुम्हाला, ऑप्शन 4मध्ये. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतो आहे, रुदरफोर्ड कॅरीड आउट हिज ओन प्रायव्हेट एक्सपेरिमेंट्स इन. आता आपल्याला सांगायचं आहे की कुठे तो एक्सपेरिमेंट्स करायचा. सो शोधायचं ओन प्रायव्हेट एक्सपेरिमेंट्स कुठे मिळत आहे का, तर मिळलं इथे आपल्याला. आणि आन्सर काय लिहिलं आहे समोर, इन द क्लॉकरूम ऑफ द कॉलेज. तर क्लॉकरूम कुठे दिसतं आहे, इथे दिसतं आणि इथे दिसतं आहे. म्हणजे हे तर ऑप्शन्स रॉंग झाले. प्रश्न हा आहे की नेल्सन कॉलेज आहे की कॅन्टरबरी कॉलेज आहे. द करेक्ट आन्सर इज नेल्सन कॉलेज, बिकॉज कॅन्टरबरी कॉलेजमध्ये तो फक्त स्कॉलरशिपसाठी गेला होता, फक्त स्कॉलरशिपच्या परीक्षेला गेला होता. सो द करेक्ट आन्सर इज ए ऑप्शन. नाव द 5th क्वेश्चन. आता प्रत्येक पॅसेजवर एक असा प्रश्न येतो ज्याचा आपल्याला अर्थ सांगायचा असतो. इथे आपल्याला काय म्हटलं आहे की हा जो फ्रेज आहे मेकॅनिकल बेंट, दिस सजेस्ट दॅट रुदरफोर्ड, मेकॅनिकल बेंट नावाची उपमा दिली आहे रुदरफोर्डला या पॅसेजमध्ये. तर आपल्याला हे सांगायचं आहे की याचा अर्थ काय होतो. वॉज क्वाईट मेकॅनिकल, was devoid of human warmth, emotion and feelings, did things that lived as thoughtlessly as a machine, की मग had an aptitude for the science of machinery. The correct answer is had an aptitude for the science of machinery. आणि इथे हा शब्द आहे मेकॅनिकल बेंट. ओके, नेक्स्ट, सिलेक्ट द वन which best expresses the given sentence in passive voice. म्हणजे आपल्याला जो दिला आहे आय नो हर, याचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस सांगायचं आहे. ओके, पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला एक असतं सब्जेक्ट, इथे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये एक असतं सब्जेक्ट आणि एक असतं प्रेडिकेट. सर्वात आधी यांची पोझिशन इंटरचेंज करायची. म्हणजे जो सब्जेक्ट आहे तो आता बनणार प्रेडिकेट. तर सब्जेक्ट आहे आय, तर त्याचा प्रेडिकेट होणार मी. देन आपल्याला प्रेडिकेट आहे हर. हर म्हणजे याचा सब्जेक्ट करताना आपल्याला लिहावं लागेल शी. ठीक आहे, एवढं ओके आहे. त्याच्यानंतर आपल्याला वर्ब आहे इथे नो. ओके, नोचं होणार नोन. इतकं ठीक आहे. आता हे आपल्याला जे 3 आहेत हे सर्वचकडे दिसत आहेत, हो ना. आता जेव्हा पण आपल्याकडे जो वर्ब फॉर्म आहे, म्हणजे आता आपण इथे जो पण वर्ब फॉर्म भरू आपण डिपेंडिंग अपॉन द सब्जेक्ट. ओके, सब्जेक्ट शी, दिस इज सिंग्युलर. जर हा सिंग्युलर असला तर एकतर तिथे इज येणार, म्हणजे एकतर वर्ब इज येणार, ॲम येणार किंवा आर येणार. पण सिंग्युलर असल्यामुळे वर्ब आपण इज वापरू. सो इथे येणार इज. ठीक आहे. आता प्रिपोजिशन कोणता येणार हा प्रश्न आहे. तर जेव्हा पण आपल्याला बाय किंवा टू हे 2 प्रिपोजिशन्स असतात. पण जर का आपल्याला नो हा शब्द आहे तर टू प्रिपोजिशन आपण वापरतो. ओके, तर इथे येणार टू. तर मग काय झालं आन्सर, शी इज नोन टू मी. सो द करेक्ट ऑप्शन इज 4th ऑप्शन. आता नेक्स्ट प्रश्न, चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द फॉलोइंग सेंटेन्स इन इनडायरेक्ट स्पीच. आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये एक्सप्रेस कुठलं बेस्ट केलं आहे ते सांगायचं आहे. ओके, तर आपल्याकडे काय काय आहे, ही सेड टू हर, आर यू कमिंग टू द पार्टी. हा आपल्याला दिला आहे डायरेक्ट स्पीच. आता आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे याचं. ओके, सर्वात इझी जो असतो ना टेक्निक तो असा आहे की जे इन्व्हर्टेड कॉमा असतात ना त्याला सरळ सरळ रिप्लेस करायचं इफ किंवा वेदरनी. ओके, आता इफ किंवा वेदर आपल्याला कुठे दिसतंय, इथे दिसतंय इफ, इथे दिसतंय वेदर, इथे दिसतंय इफ. ओके, म्हणजे हा चुकला. देन नेक्स्ट काय आहे की आपल्याला जो शब्द दिला असतो डायरेक्ट स्पीचमध्ये सेड, याला चेंज करायचं टू आस्क्ड. आता आपल्याला आस्क कुठे दिसतंय, इथे 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 नाही आहे, तर हा पण रॉंग झाला. म्हणजे ऑप्शन 2 किंवा 4 मधलं कुठलं तरी एक करेक्ट असणार. ठीक आहे. देन द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, जो ॲक्टिव्ह व्हॉइस जो डायरेक्ट स्पीच असतो तो असतो प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये. जर तर याला आपल्याला चेंज करायचं असते पास्ट कंटिन्युअसमध्ये. आता जर आपण इथे वाचू शी विल बी कमिंग टू द पार्टी, हा पास्ट नाही आहे, विल आलं ना, पास्ट नाही आहे. वॉज असलं तर पास्ट, म्हणजे ऑप्शन 2 इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. आता इथे मिलिनियर दिला आहे. ठीक आहे,
मिलेनियरसाठी आय यायला पाहिजे एल नंतर, म्हणजे एक तर हा करेक्ट असणार किंवा हा करेक्ट असणार. इथे आय नाही आणि इथे आय नाही, तर हे तर चुकले. आता मिलेनियर असते, NAI यायला पाहिजे, NA इथे आय मिसिंग आहे, सो दिस इज रॉंग, दिस इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर चूज द मिसस्पेल्ड वर्ड. जो पण शब्द बरोबर नाही स्पेल करत आहे तो आपल्याला सांगायचा आहे. करियर करेक्ट आहे, कॅरियर पण करेक्ट आहे, झोडियाक पण करेक्ट आहे, पण सार्जंट करेक्ट नाही, कारण इथे SER येते, SAR नाही येत. सो दिस इज अ मिसस्पेल्ड वर्ड. नेक्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. आपल्याला हा जो ब्लँक दिला आहे इथे करेक्ट अल्टरनेटिव्ह फिल करायचं आहे. तर बघा, ही बॉट डॅश आईस्क्रीम. आता आईस्क्रीममध्ये आय आहे, आय इज अ वोवेल. वोवेलच्या आधी नेहमी ॲन लागतो, सो द करेक्ट आन्सर इज फर्स्ट ऑप्शन. आणखी कुठले कुठले वोवेल्स आहेत आपल्याकडे? AEIOU असे 5 वोवेल्स आहेत आपल्याकडे. यांसमोर लागणारे कुठलेही जर प्रिपोजिशन्स असतील तर तो ॲनच असेल. ओके. नेक्स्ट, हा जो प्रश्न आहे हा कॅन्सल केला होता, सो लेट्स नॉट डिस्कस इट. त्यानंतरचा प्रश्न आपण डिस्कस करू. काय म्हणता प्रश्न? नेम द अंडरलाइन्ड सबऑर्डिनेट क्लॉज. हा जो क्लॉज अंडरलाईन केलेला आहे याला आपल्याला सांगायचं की तो कुठला क्लॉ आहे. व्हॉट यू सेड इज ॲब्सोल्युटली करेक्ट. व्हॉट यू सेड याला अंडरलाईन केलं आहे. आता इथे जर का तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला यू दिसतंय. यू इज इंडिकेटिंग अ नाउन. सो हा जो क्लॉ आहे हा नाउन क्लॉ असणार आहे. कारण जर का तिथे यू नसतं तर कोणाचं तरी नेम असतं, है ना, कोणाचं तरी नाव असतं. सो नेम इज अ नाउन, दॅट्स वाय इट इज अ नाउन क्लॉ. नेक्स्ट, चूज द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. द प्लेयर्स रिमॉन्स्ट्रेटेड. आता पहिला प्रश्न, रिमॉन्स्ट्रेटेड म्हणजे काय होते? डॅश द एम्पायर डॅश हिज पार्शियालिटी. पहिला प्रश्न, रेमॉन्स्ट्रेटेड म्हणजे काय होते? रेमॉन्स्ट्रेटेड मीन्स फोर्सफुली किंवा मग एखादी प्रोटेस्ट करणं ज्याला आपण म्हणतो, दॅट इज रेमॉन्स्ट्रेटेड. ओके. तर बघा याचं ऑप्शन काय येणार आहे? द प्लेयर्स रेमॉन्स्ट्रेटेड with the empire against his partiality. So the correct option is second option. Next, choose the word nearest in the meaning to the underlined part. He is quite parsimonious by nature. Now the question is, what is parsimonious? कारण आपल्याला underlined wordचा अर्थ सांगायचा आहे. underlined word आहे parsimonious. Parsimonious means कंजूस. ओके. आता आपल्याला जे ऑप्शन्स दिले आहेत ते काय आहेत आपण बघू. पहिला आहे क्रुएल. क्रुएल म्हणजे एखादी अशी गोष्ट जी आपल्याला त्रास देते. फाईन. देन हॉक्टी. हॉक्टी मीन्स गर्विष्ठ. दिस इज नॉट नॉटी. ओके, दिस इज हॉक्टी, दॅट मीन्स गर्विष्ठ. देन प्रोडिएगल. प्रोडिएगल मीन्स असा एखादी व्यक्ती जो खूप खर्चिक असतो. ओके. देन इट इज मिझरली. मिझरली मीन्स कंजूस किंवा चिक्कू. फाईन. सो पार्शिमोनियस मीन्स काय होतं? कंजूस. अँड व्हॉट इज मिझरली मीन्स? अगेन कंजूस. सो द करेक्ट ऑप्शन इज फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट, सिलेक्ट द वर्ड. ॲक्च्युली ते वर्ड पाहिजे. ओके. सिलेक्ट द वर्ड विच इज क्लोजेस्ट टू अपोजिट इन मीनिंग टू द अंडरलाईन वर्ड. आपल्याला कुठला वर्ड अंडरलाईन करून दिला आहे बघा? फोनी. आणि आपल्याला काय दिलं आहे सेंटेन्स? ही अपियर्स टू बी अ फोनी पर्सन. नो, व्हॉट फोनी मीन्स? फोनी मीन्स खोटा किंवा नकली. ओके. आपल्याला म्हटलं आहे अपोजिट शोधायचं आहे. आता फोनी मीन्स नकली, सो नकलीचं अपोजिट होणार असली. असली मीन्स जेन्युइन. वाय? बिकॉज ब्युटिफुल इज सुंदर, अनरीड इज न वाचलेलं, अगली इज कुरूप. सो व्हॉट इज फोनीचं अपोजिट? दॅट विल बी जेन्युइन. जर आपण फोनीचं आपल्याला सिनॉनिम शोधायचं असतं तर दॅट वुड बी नॉट जेन्युइन. ओके. सो द करेक्ट ऑप्शन इज third option. Next, which one of the following pairs is not correctly matched as one word substitution for the given phrase? आपल्याला हे फ्रेजेस दिले आहेत. ठीक आहे.
या फ्रेजेसचे आपल्याला हे अर्थ पण दिले आहेत. आपल्याला बस इतकं सांगायचं आहे की कुठल्या फ्रेजचा अर्थ करेक्ट नाही आहे. ओके, तर सर्वात आधी आपण बघूया फ्रेजचे अर्थ काय होतात. पहिला आहे जिनोसाईड. जिनोसाईड म्हणजे मर्डर ऑफ अ रेस किंवा मग आपण त्याला म्हणू शकतो नरसंहार. फाईन, सो दिस इज करेक्ट. नेक्स्ट आपल्याला दिलं आहे सोरोरीसाईड. सोरोरीसाईड म्हणजे सिस्टरची हत्या. सो दिस इज ऑल्सो करेक्ट. नेक्स्ट युरोझीसाईड. युरोझीसाईड म्हणजे वाईफचं मर्डर. इथे काय दिलं आहे, ब्रदरचं मर्डर. सो दिस इज रॉंग. नेक्स्ट आहे मॅटरीसाईड मीन्स मदरचा मर्डर. सो दिस इज करेक्ट. सो नॉट करेक्टली मॅच म्हटलं आहे. सो अवर करेक्ट ऑप्शन इज थर्ड ऑप्शन. नेक्स्ट, द यंग वन ऑफ द कॅट इज किटन. म्हणजे कॅटच्या बेबीला आपण किटन म्हणतो. तर यंग वन ऑफ फ्रॉग इज वॉट. सो द करेक्ट आन्सर इज टॅडपोल. बट आय विल टेल यू वॉट द अदर मीन्स. फॉन म्हणजे डिअरचा यंग वन, डिअरचा बेबी इज फॉन. किड इज द बेबी ऑफ ह्युमन आणि सिग्नेट इज द बेबी ऑफ शॉन. किंवा मग आपण त्याला डक म्हणू शकतो. ठीक आहे. देन नेक्स्ट, द क्राय ऑफ अ डॉग इज बार्क. म्हणजे डॉगचं जे ओरडणं आहे त्याला बार्क म्हणतात. तर क्राय ऑफ एन एप. एप मीन्स असे मंकी ज्याला पूछ नसते. फाईन. सो द क्राय ऑफ एन एप इज कॉल्ड वॉट. आन्सर इज गिबर. बट आय विल टेल यू अबाउट द रेस्ट. लो इज द क्राय ऑफ काऊ म्हणजे गाईचं हंबरणं. देन कू इज द क्राय ऑफ पिजन. आणि हूट हा क्राय असतो किंवा हा आवाज असतो घुबडाचा. फाईन. सो द करेक्ट आन्सर इज गिब्बर. नेक्स्ट, Sudhir is afraid of books. His family thinks that he is suffering from which type of phobia? Okay. आता आपण एक एक फोबियाचे अर्थ बघू. अँड्रोफोबिया मीन्स फिअर ऑफ मेन. माणसाची भीती वाटणं मीन्स अँड्रोफोबिया. लोगोफोबिया. लोगोफोबिया मीन्स फिअर ऑफ वर्ड्स, शब्दांची भीती. बिब्लोफोबिया फिअर ऑफ बुक्स. अँड हिडनोफोबिया मीन्स फिअर ऑफ प्लेजर. तर बघा, बिब्लोफोबिया आणि फिअर ऑफ बुक्स हे कसं लक्षात ठेवायचं. कुठलाही रिसर्च किंवा कुठलाही PPT बनवताना आपण सगळ्यात लास्टमध्ये एक स्लाईड टाकतो ज्याच्यात आपण लिहितो बिब्लोग्राफी. त्यात आपण काय लिहितो, बुक्सचे नावं लिहितो, है ना. सो बिब्लो मीन्स बुक्स. सो फिअर ऑफ बुक्स मीन्स बिब्लोफोबिया. नेक्स्ट, फिल इन द ब्लँक विथ द सुटेबल वर्ड. आता हा एक फ्रेज आहे, है ना. हा फ्रेज खूपच नोन फ्रेज आहे. दॅट इज लाईफ इज टू डेथ ॲज प्लेजर इज टू पेन. पेन इज द आन्सर. नेक्स्ट, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन्ड इडियम इन द सेंटेन्स. आपल्याला एक इडियम अंडरलाईन करून दिला आहे. इडियम इज नथिंग बट अ टाईप ऑफ फ्रेज ज्याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. वी शूड गार्ड अगेन्स्ट आवर ग्रीन आईड फ्रेंड. आणि आपल्याला अंडरलाईन काय करून दिलं आहे, ग्रीन आईड. ग्रीन आईड मीन्स जेलस. ओके, सो द करेक्ट ऑप्शन इज जेलस. नेक्स्ट, चूज द मोस्ट सुटेबल वर्ब फ्रेज फॉर द सेंटेन्स. आपल्याला वर्ब शोधायचा आहे या सेंटेन्ससाठी. वाईल गिविंग एव्हिडन्स इन द कोर्ट शी डॅश ब्रोक अप, ब्रोक डाऊन विथ, ब्रोक विथ किंवा ब्रोक डाऊन. करेक्ट आन्सर इज ब्रोक डाऊन. ब्रोक डाऊन मीन्स तुटून जाणं किंवा मग आपण म्हणतो अतिशय ज्याला ना रडणं, अतिशय रडणं इज ब्रोक डाऊन. सो द करेक्ट आन्सर इज ब्रोक डाऊन. नेक्स्ट, select the combination of numbers so that the letter arranged accordingly will form a meaningful word. आपल्याला हे 5 लेटर्स दिले आहेत. याला आपल्याला असं अरेंज करायचे की त्याचं एक मिनिंगफुल वर्ड बनणार. तर विचार करा जरा, याचा कुठला वर्ड बनतोय. येस, इट इज शुगर. SUGAR. S मीन्स 3. 1 2 4 तसेच कॅन्सल झाले कारण फक्त हा 3 पासून स्टार्ट होत आहे. U म्हणजे 2, G म्हणजे 4, A म्हणजे 5 आणि R म्हणजे 1. सो 3 2 4 5 1. करेक्ट ऑप्शन इज थर्ड ऑप्शन. नेक्स्ट,
Fill in the blank with the most suitable alternative to make the sentence logical in sense. Pranesh told her that dash her well. Understand her well, है ना. वॉज अंडरस्टँडिंग, वॉज चुकल्या, अँड चुकल्या, तर हे शब्दच चुकले, हे तर येणारच नाही. देन अंडरस्टँड इज द करेक्ट वर्ड, अंडरस्टूड इज नॉट करेक्ट. नेक्स्ट, choose the most suitable alternative in accordance with the correct use of tense. आता बघा, हे जेव्हा तुम्ही सर्व ऑप्शन्स वाचाल तर तुम्हाला इथे सर्वच ऑप्शनमध्ये येट दिसतंय, है ना. तर येट आलंय म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके. देन येट नेहमी येतं नॉट सोबत, तर जिथे पण येट सोबत नॉट नसेल ते चुकलंय. दिस इज रॉंग. बाकी तीनमध्ये नॉट आहे येट सोबत. इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. ओके. जसं की मी म्हटलं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता हा जो बीन आला आहे दिस इज कंटिन्युअस, सो दिस इज ऑल्सो रॉंग. उरले आहेत फर्स्ट आणि थर्ड ऑप्शन, यापैकी काहीतरी येईल. आता जेव्हा डिड आला आहे, डिड इज शोईंग अस सिम्पल पास्ट. सिम्पल पास्ट नाही पाहिजे आपल्याला, सो हे पण चुकलं आहे. यायला पाहिजे तिथे हॅज, बिकॉज दिस इज प्रेझेंट. अँड वॉट वी नीड इज येट आहे म्हणजे सेंटेन्स जो आहे आपला तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स असला पाहिजे. सो हॅज इज शोईंग अस प्रेझेंट टेन्स. जर का इथे हॅड असतं तर ते झालं असतं पास्ट टेन्स. ठीक आहे. सो वॉट वी नीड इज प्रेझेंट टेन्स, आणि इथे थर्ड ऑप्शन आपल्याला हॅजच्या द्वारे प्रेझेंट टेन्स दाखवत आहे. सो थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. देन नेक्स्ट, choose the most correct alternative to complete the following sentence. For modern man there are a number of diseases to suffer from. ॲक्च्युली हा पण एक फ्रेजच आहे ज्याचा आन्सर आहे टू सफर फ्रॉम. देन नेक्स्ट, fill in the blank with the most suitable alternative. I have not returned to her dash she left for America. आता have किंवा हॅड असं आलं ना, आणि त्यासोबत नॉट आलं आहे. आपल्याला हॅव किंवा मग हॅड आलं आहे आणि त्यासोबत जर का आपल्याला नॉट दिसत आहे तर सरळ सरळ लक्षात ठेवायचं, आपल्याला एकतर सिन्स येईल किंवा फॉर येईल. आणि इथे आपल्याला दोघं पण दिसत आहे, सिन्स पण आणि फॉर पण. आता सिन्स आणि फॉर म्हटल्यावर बिफोर आणि आफ्टर तर गेलंच. तर जेव्हा फॉर येतो ना तर त्याच्यासाठी एक कॅल्क्युलेटेड टाईम असतो. पण जेव्हा सिन्स येतं ना, सिन्स आपण तेव्हा लावतो जेव्हा एखाद्या आपण पास्टमधल्या टाईमबद्दल बोलतो आहे. तर याचा अर्थ काय आहे, आय हॅव नॉट रिटर्न टू हर. मी तिला कुठलंच खत किंवा कुठलंच लेटर लिहिलं नाही जेव्हापासून ती अमेरिकाला गेली आहे, तर आपण पास्टबद्दल बोलतो आहे. सो करेक्ट ऑप्शन इज सिन्स. नेक्स्ट, फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट सुटेबल प्रिपोजिशन. आपल्याला इथे मोस्ट सुटेबल प्रिपोजिशन लिहायचं आहे. काय आहे आपल्याला, डोंट साईड डॅश दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी डॅश नॅशनल इंटरेस्ट. आता साईड आला आहे ना, साईड सोबत येतं विथ. इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. ठीक आहे, हा ऑप्शन गेला. डोंट साईड विथ दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी टू. करेक्ट ऑप्शन इज फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट, फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. आपल्याला एक सेंटेन्स दिला आहे, त्याचे आपल्याला 4 भाग करून दिले. दिस इज फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट आणि फोर्थ पार्ट. आपल्याला सांगायचं आहे की यापैकी कुठला पार्ट चुकीचा आहे किंवा कुठल्या पार्टमध्ये एरर आहे. तर बघा, युअर स्टेटमेंट दॅट दिस इज करेक्ट. यू फाइंड दिस बॅग इन द स्ट्रीट विथ विल नॉट बी ट्रस्टेड. विल नॉट बी ट्रस्टेड इज करेक्ट. इन द स्ट्रीट इज करेक्ट, बट यू फाइंड दिस बॅग नाही, यू फाउंड यायला पाहिजे इथे. सो एरर कुठे आहे, बी मध्ये आहे. सो द करेक्ट ऑप्शन इज सेकंड ऑप्शन. नाउ लास्ट क्वेश्चन, चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. यातून जो पण ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आहे तो आपल्याला शोधायचा आहे. द टीम इज कॉन्फिडेंट टू विन द मॅच. टू आलं रॉंग. द टीम इज कॉन्फिडेंट ऑफ विनिंग द मॅच. करेक्ट आहे हा. द टीम इज कॉन्फिडेंट ऑफ विन द मॅच. विन आलं रॉंग, विनिंग पाहिजे, कंटिन्युअस.
द टीम इज कॉन्फिडेंट फॉर विनिंग द मॅच. फॉर इथे नाही आहेत. सो आवर करेक्ट आन्सर इज सेकंड ऑप्शन. तर या प्रकारे आपण पूर्ण 1 पासनं तर 30 पर्यंत इंग्लिशचे क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत. आणि तुम्हाला माहितीच आहे की हा जो पेपर असतो आपला टेटचा, त्यामध्ये 1 पासनं 30 पर्यंत इंग्लिशचे क्वेश्चन्स असतात. मग 31 पासनं तर 60 पर्यंत असतात मराठी किंवा हिंदी. देन वी आर हॅव्हिंग 61 पासनं तर 90 पर्यंत चाइल्ड सायकोलॉजी. त्यानंतर 91 पासनं तर 120 पर्यंत मॅथमॅटिक्स आणि 120 पासनं तर 150 पर्यंत असतं आपलं EVS. ओके. सो आपण 61 पासनं 90 पर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत पहिल्या 2 व्हिडिओजमध्ये. आणि आज आपण 1 पासनं तर 30 पर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह केले आहे. तर भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर रजिस्ट्रेशन ऑलरेडी स्टार्ट झाले आहे महाराष्ट्र टेट 2021 ऑक्टोबरमधल्या एक्झामसाठी, जी 10 ऑक्टोबरला होणार आहे. आणि सोबतच मी तुम्हाला हे पण सांगू इच्छिते की महाराष्ट्र टेटचे जे फॉर्म फिलिंग आहे ते 7 तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत एक्सटेंड झाले आहे. आधी 5 तारखेपर्यंत डेट होती ऑलरेडी एक्सटेंडेड, आता ती परत 7 तारखेपर्यंत एक्सटेंड झाली आहे. सो टुडे इज द लास्ट डेट. जर काही कारणास्तव तुम्ही फॉर्म भरला नाही तर तुम्ही नक्की फॉर्म भरा. सोबतच काहीही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरशी कॉन्टॅक्ट करा आणि 499 ही पेज करून या कोर्सला सबस्क्राईब करा आणि नक्की यावेळेस तुमचा टेट एक्झाम तुम्ही क्लिअर करा. सो भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी. थँक्यू सो मच.